ए ताई, अरे ताई काय करते? काय रे? अरे आलतो तुझ्याकडे. काय चाललंय तुझं? काय नाही बाबा, बरी? हा बरी. चांगलं झालं. बरं दारात बांधतोय. मी काय इथं बस. कस काय आला तू? बरं अरे आलतो म्हणलं चला ताईची बऱ्याच दिवस झालं गाठ नाही भेट नाही काय नाही. तू बी आली नाही. हा बरं आहे त्यांचं बी. तू नाही आली. पोरं बरी म्हणलं चला भेट घेऊन यावं ताईची. बरं झालं बाबा, आलो लई दिवसांनी. बरं बस, मी पाणी आणते. हा पाणी आण. हा काम करायचं की महत्वाचं आहे. आता म्हणले पाणी आणते. हो आणते ना, काय आणते? हे पण तू आता पहिल्यापेक्षा लय बारीक झाले रे. हा झालं बाबा. 2-3 केले तो आता. हा बरं झालं बाबा. बरं काय जेव ना. दाजीचं काय चाललंय? ते गेले तिकडं कुठं गावात, काय काम. गावात गेलं. म्हातारी रानात गेली असेल. रानात गेलं. हा आता इथं शेजारच्या बाईक. मान नाही झालाय तुला. हा मग काय. बरं झालं बाबा, तू घरी हाटली म्हणायची. जेवण कर ना आता. अरे नको बाबा जेवाय. कर मी काय जेवण नको आज काय जाऊ दे, आपलं सहज इकडे आलतो येऊ दे नको काय. अरे नाही म्हणायचं मी का म्हणलोय का तुला आतापर्यंत. काय नाही आलू गाठ पडली, 2 शब्द बोललो नाही झालं. पण बरं वाटत होतं म्हणलं आता जाशील जेवून. नाही नको नको जेवाय नको काय नको. आता माझ्या मागले गडबडी. जाऊ मग. जातो व्यवस्थित राहो. हा हा कामातलं माझं ना कामातलं आहे, पण आता वेल घालते. वेल घालायचे दिवस आहे आता. आता दादा लई दिवसातून. पण ते कप्प्यात ठेवले काय माहिती बाई आता पर्समध्ये. हो बाई पाकिटच नाही माझं. बाई पाणी आणा, पाणी आणा आम्हाला. माझ्या कानातले जे वेल कुठे आहेत? रानातून आलोय, पाणी प्या, पाणी बिनी. माझ्या कानातले जे वेल कुठे आहेत सांगा आधी, मला लग्नाला जायचंय. मला काय माहिती. नाही माहिती माझी रानातून. जसं ती वेल गेलेत ना तसं तुम्ही मला त्रास दिलेला आहे. हा मला माझे वेल पाहिजे. मला लग्नाला जायचंय. आता आलो तुझ्या समोर. काय बोलत माझं पाकिट कोणी घेतलं? आपण घरात येऊन काय माहित कुठं ठेवलं तो काय. आम्ही तर आताच आलो. अहो पण जसं मी कानातलं ती वेळ गेलेत ना तेव्हापासून या सासूबाईचा डोळाच आहे. मला पण करायचे. तुम्हीच चोरले. ती कशाला घेईन तुझं? तिला काय त्यांनीच चोरलं. नाही तुम्ही दोघांनी मिळून तरी चोरलं असते. मला काय करायचं तुझ्या व्याजात? अगं आता ह्या वयात नको असं आमच्यावर आळ घेऊ. या वयात नाही काय नाही. माझं तू पुढे ठेवली असते आणि ते बघावा. कशी ठेवी मी? काय लहान मुलगी का? माझ्या ध्यानात राहिले. माझे पाकिट होतं त्या पर्स मध्ये पाकिट होतं. पाकिटात वेल होते. इतकं वेळ काम केले वावरात, ती गवत काढले सगळं. आम्हाला रानात पाणी सुद्धा घेऊन नाही आले तिकडं. आता ताळ घेते आमच्यावर. अगो बाई तुम्हाला पाणी कुठून द्यायचं? मला लग्नाला जायची वेळ झाली. माझं ती पाकिट कुठे आहे सांगा. मी कशाला घेऊ बाई तुझं पाकिट? तुम्हीच घेतलेलं आहे. दोघांपैकी कुणीतरी नाही तर दोघांनी तरी विचार करून चोरला असणार आहे. बघा आता देवालाच माहित सगळं. आम्ही तर आता आलो. तुम्ही उठा. माझ्या त्या कानातल्या वेलची सोय लावा. आता इकडून आणायचं देव. तुम्ही उठा बाहेर. हो बाहेर दोघं बी. हो बाहेर दोघं. बाई अगं तुम्ही पण उठा. जा. बाई नको असं करू. नाही मला काय माहित नाही. माझ्या कानातले वेल चोरले तुम्ही दोघांनी बी. एकटाच आलाय पुढं. त्याला ठेवलं घरी. लावून काटाळू आणि बघितला. अरे पण तो आपल्याला त्याने अर्धी क्वार्टर आणली तरी आपल्याला सोडून पेत नाही. हे खरंय. आणि मग त्या मेन माणूस हे सरलायला का त्याच्यात ठेप येऊन नसतं काय करायचं. बरं आम्ही फोन लावतो त्याला. तू पॅकचं काम करतो. हा करतो काय नाही तसं तू कमी नाही तसं भरून ठेवले. ओके. हॅलो. अरे इस्लाम बाई कुठे? घरी होय. अरे बापराव तुला अख्या गावात बघून आलेला का? ये पाठकुनी. हा निघ लगेच. आहे तो घेतो वाखारी ती. आला
द्यायला ती पळतच येणार ते काय काय कमी. आपला फोन गेल्यावर अरे रंगीत संगीत चालूच आहे काय अरे बाबा याला दम निघतो का तू बघतो ना गावात जरी गेलं तू पहिला गालाच आपला बरा सुरू करतो. आपल्याला अरे मला फोन लावायच्या आधी त्याने तो पॅक लगेच भरून ठेव मग जरी तो पॅक अरे पण एवढं उधार कोण झालं एवढा खर्च करायला आपण येला का उदार माणूस तू एक काम का उली पॅक आणि तू रोज तुझी फुकणी आपटलेली राहते ना आज एवढा खर्च करतो कुठून तू अरे तुमची लायकी का माय पुढे आज काय तुम्ही पाहिजे मग आज नको कमी चालतंय चल वाढ अजून एक आणू वाटलं अरे मी येता येतात गावात एक आणली एक आणलेली आहे तुम्हाला मी खत आणि एक बरं आता काय म्हणणार मला तुमच्यापेक्षा जास्त झाली तुम्हाला मी एक सांगू का उद्धार का म्हणे तू काय म्हणला आज कसं काय उद्धार तू अजून एक म्हणला एक वाजणार दोघा वाजणार पण एक काम करायचं बरोबर फुटायचं नाही बरं का मी सांगेन नाही अजिबात कोणाला सांग आपल्या तिघात राही नाही लक्षात घेईन उग मला जास्त झाली म्हणून सांगतो नाही तुमची लायकी नाही आता माझ्यापाशी पास नाही तुला सांगतो तुला माहिती ना आपली मोठी बहीण गेलतो मग मोठ्या बहिणीच्या गावाला जाताना बी अर्धी मारून गेलतो पण म्हणलं जरा व्यवस्थित जाणं गरजेचं पण तिला नाही कळालं मी पेलो गेलो म्हणून गेलो तिला लय आनंद झाला भावा आलाय म्हणलं आता लय दिवसातून गेलो ना काय जेवण जेवण केलं असं ना मस्त अरे बाबा जेवण करायला लागली होती म्हणलं मला जेवण नको काहीच नको मग मी डोकं लावलं ना गेलं की बहिणी म्हणलं आणि पाणी बिणी गेली पाणी आलाय आपल्या डोक्यात आपली गंध तुझं डोकं फास्ट संध्याकाळचं करायचं काय बरं करून रुपया बी देत नाहीत मला तुम्हाला तर माहिती लागा कायम लागा तुम्ही खर्च करता मग आणि मग बहीण पाणी आणाय गेली इकडे चापलंच आहे काही दिसतंय का काही दिसलं नाही पण मग ती नेमका मी असं वाटलेलं खुर्चीवर बॅग होती कुठतरी जायचं असेल का काय आपल्याला काय विचारतो कुठं जायचं काय करायची बॅगीची चेन उघाडी त्याचं सापडलं पाकिट अरे पाकिट सापडलं पण पाकिटात आहे ना ती कानात याला असतात का बाया माणसं नसतात तुला काय करायचं म्हातारपणा तर काय याला आणि मग घेतलं ना ते पाकिट घातलं खिशात आलो गावात टाकलं मोडलं अशीच एक ठोक मग मला तुमचं ध्यान झालं ना काय म्हणलं आपण एक पिलो इथं निदान जीवाची दोन मला कायम पाहिजे मग तुम्हाला लगेच तिथून एक घेतली पण तुम्हाला सांगतो बरं का कोणाला म्हण नका रे बाबा नाही तर लय आणते अरे बाबा अजून एक आणतो मी पण म्हणायचं नाही बाबराव नाही तर तू लय उद्योग आम्हाला पाहिजेच राहिला ना तू देऊ अरे मग एवढंच जवळ पैसे संपत नाही ना तो मग काय मला लग्नाला जायचंय माझं या कानातले वेलच तुमच्या आईने चोरले काय म्हणती हा परत बोल हा मग कोणी चोरले असेल धोका देऊ देऊन जसं कानातले वेल गेलं तसं त्यांचा डोळा आहे माझ्या वेलवर मला माझ्या आईने चोरले मग माझ्या पर्स मध्ये होतं पाकिट होते पाकिट पण नाही ती वेल पण नाही तूच नीट ठेवलेला असतील पुढे पुढे असतील पण माझ्या आईवर कसं काय आरोप घेतली तू मग आता आपण घरात किती चारच माणसं आहेत चारच माणसं आहेत पण तू आईवर कसं काढायला आरोप घेतो पाहिलं तू मग तुम्ही नेलं का मी कसा नेऊ आणि मग आता कोण आहे दुसरं मी कसा नेऊ पण आई कसं काय घेईल पण तुझी नाही त्यांना खटकतच होतं माझं तू आज ना पुढे जाईल ती पुढे जाईल ती तिथे आपण बाहेर काय म्हणते मग काय माझं कानातले वेल हाकलून दिले कसं काय तुम्हाला आई बाबा हाकलून दिले हा दिलंय तू मला फोन करायचा ना माझं कानातलं माझ्या परत कसं काय हाकलून दिली तू मला लग्न जायचं माझं कानातलं नेलं म्हणून तुम्हाला माझ्या कानातले वेल नेलं मला माहित नाही काय कुठे गेले ते मला नाही माहिती कुठे गेले जीवत मारतो थांबा मी तुम्हाला सांगतो काय ती कुठं बसल्यात काय करत्यात कोण पाहुणे ती पेत बसल्यात आणि त्यांनी तुमच्या घरातलं चोरून नेलेलं आहे कोण पाहुणे? पैशाचं कोण पाहुणे कोण अहो तिथं दारू पेते त्यांचा विषय ऐकलाय मी मला माझ्या ओळखीचे नाहीत ते त्यांचा विषय ऐकलाय की मी चोरलं यांच्या गळ्यातलं पर्स मधून
ते मोडलंय आणि त्याच पैशाचे दारू पितोय. बारका भाऊ आलता. थांबा थांबा तुला भाऊ आलता ना तो का आठवारी आलता काय तू आलता मग तो आलता ना आणि तू माझ्या आई बाप हाकलून दिले ना कुठं बसायचं भाऊ चला मी दाखवतो तुम्हाला. चल चला माझ्या बरोबर. चल हो पुढं चल हो तू आहे. जाऊ दिली. काय नाही तो त्यांनी बोललेलं मी ऐकलंय ना. तुम्ही बहिणीच्या गळ्यात म्हणून पण तुम्हाला सांगितलं कुणी सांगितलं म्हणजे कोण सांगितलं म्हणजे दारू प्यायला अरे तू खायला पैसे का माझ्याकडे बिगर पैसे पित होतो का कोण पाहिजे तुला कोणी म्हणले गळ्यातलं मोडलं आणि पैसे आणले आणि प्यायची बी. तू मी कुठं होती आणि मी ऐकलं सगळं चोरून. ऐकलं. हा मी सगळं चोरून ऐकलं. तुम्ही तुमच्या तोंडाने बोलले. बहिणीची चोऱ्या करतो अरे तू काय चोरी करा ह्यासाठी आता काय माझी इथं बाय आणि लाज वाटते का तुला काय हा? चुकलंयच बरं का. अरे बहिण बिनला तू कसा बिनला जा अरे पण आता काय अरे मला संध्याकाळचं तरी म्हणलं हा जीवन आला असता पण ह्यो न जेवता कसं काय निघून आलं म्हणलं काहीतरी गडबड असं ना. लोक बहिणीला हा, दान माझी करतात एवढी- किती देवासारखी सासू बाहेर काढली. आमच्यावर आलाय बरं का. देवासारखी अहो, पण सासू ऐकायला बाहेर काढली तुझ्या पेण्याच्या नादात तू आणली. तुम्हाला लाज नाही वाटलं काय त्याच्यावर दारू प्यायला मला काय माहिती काय हा? आम्हाला काय हे तुम्हाला अर्धी अर्धी घेतेच इथले राहिले. अरे लाज वाटते का? अर्धी घ्या म्हणलं तर. अर्धी घ्या म्हणताय. नाही ना, मी ना तुझे दागिने परत करून देईन बुवा. ती माझं कानाचं वळून ते काय केलंय ते आता नाही पण तुला आहे ना, नवं कधी करेन. देणार आहेत? अरे ती आता गेलं पण मी नवं करून देईन. अरे पण गाढवा असं करतात का बहिणीची तर अरे जाऊन नाही चोरी? करायला पाहिजे हा? पण आता काय करते काय मग तुला कसं आला नाही आमच्या परपंचाचं तुला वाटलं. माहिती आहे घरून मला कोण रुपया नाही देत. मग अरे त्याला त्याच्यामुळे काम सांग. करावं लागतं. अहो, दाजी चुकलंय राव म्हणतो मी तुमच्या बहिणीला नवं करून देतो मग काय करू अजून तुझ्या नाव वावर आहे का नाही तुला वावर? अरे एकर इकून टाक माया वाट्याचं जाऊ दे त्याचं कर तुला काय अरे करायचं काय एवढ्या सकाळच्या पारी तू आता काय असं करते बोलू मग आता? नका बरं, आता पेलाय म्हणून ए सकाळ बा, दाखव बरं असं बोलू. सकाळी मी तुला मी हे सांगेन तू तर नेहमी आधी माझ्या काय ऐका दारात नाही अजिबात येऊ नको बाबा परत असं करायचं तुझ्या असेल घरी तर. परत येणार नाही कोणाच्या दारात? तुझं नवं कोणाच्या दारात इथं. म्हणली तू माझ्या दारात हा तू दार कुठे तू दार कुठे लग्न तुमच्या संख्येला संपला म्हणलं तू ते दाराचा अधिकार संपला तू ज्यावेळेस माझ्या आई बाबा बाहेर काढले ना तो अधिकार संपला तुझा तू दार बाबा दारात जाईल तो मला काय माहिती अजिबात नाही, नाही. ओय, दारू दाजी, पिऊन जा. ऐका राव, चुकलंय आणि माया चुकलंय ना? चुकलंय. तिला काय शासन तिचं तिकडे लोणचं घाल मला माहित नाही आणि अजून ते आहेत ना ते डाग इकून खा अहो, हे बघा, नाही, असं अजिबात तुम्हाला नाही. जर वाटत असेल ना तुमच्या आई बापांना हाकलून दिलं तर मी त्यांच्या पाया अजिबात पडते. नाही नको, नको, पाया नको, पडले नको. ना. सासूबाई, मी अजिबात तुमच्या नाही पाया पडते अजिबात माझ्याकडून आपली चूक झाली चुकीला माफी नाही हे बघ आता तुझ्या मेवण्याने केली चोरी तिला आता काय माफी मागितली ना मी आपण हे कळत नाही का पुन्हा मारून घ्यावा. बहिणी पाहिजे ना तुमच्या पाया पडून. ऐ, ऐ. काय काय आता गेला नाही तर माझ्याकडून चुकलंय नाही नका हे नाही का, जीवाचं बरं वाटतंय. काय मला त्याच्यामुळे मी तुमची माफी मागतो काय मला पोहोचलाय पाहुणे नसता सांगितलं यांनी जीवन बरोबर केलं असतं पळून गेलो नाही यांना सांगितलं. बहिणीला मी नवं करू म्हणलं बहिणी हे चालले जीव दोघं राहू जीव दे. द्यायला. तुला तुला असं सांगितलं, तुला कोण घालतंय? जाऊ दे संसार नको मोडू बहीण त्याच लायकी चला, राहू दे. आपलं नाही घरी नाही अजिबात नाही बाबा आपण तुम्हाला नाही नव्हतं, मी तुम्हाला भाकरी करून घालतो नको मला नाही ठेवायचीच नाही नको तू आता कळाली ना चल तायडे, मी तुला नवं करीन माघारी ये, चल. हा. चल मी नवं करून देतो तुला. नाही बाबा राहू दे यांना, चल. नाही मी राहीन आता मी पुढं अजिबात ना तुम्ही येत नसतो ना तुम्ही येत तसं नसतो नको, तसं नको. मी येत बर नसतो. बर घ्या समजून आई वडील सांगतात तर त्यांचं तू ऐका बाई- त्यांचं चल. चला घरी हा फक्त त्यांचं मन किती मोठं आहे चल. चला घरी चला. आणि तू बाबा नाही आलेला परवडत परत माझ्या दारात दिसला ना चल. पुढे नाही हातपाय मोडले पिऊन पुढे आपल्यावर वेळ आली कशाला काय घेतली आपण तरी म्हणजे घेतली पोरगं चांगलं आहे आपलं पण. काय खरं नाही पुढं जायचं. पुढे आपल्याला आता दूर जायचं आपण. आता कोणीच वाली उरलेला नाही या जगात आपल्याला चला आपण आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला आता. कोणाची नाही. देव आहे ना जगात तर
देवच कुठंतरी आपल्याला आश्रय देईल. आई बाबा इथं येतं. आई बाबा तिथं बसलेत. बाबा आई तू कसं आला? मला पाहुण्याने सांगितलं हिच्याकडे पहिलं म्हणून आई बाबा काळजी करायची बाबा. आता तू आता आम्ही चोरी करू का या वयात? नाही बाबा नाही. तुमच्या आरोग्याचं काहीच काम नाही. आरोग्य की होईल आता सगळं खाण्याचं मोठं सगळं सगळं खरं होईल. नाही दूध पाण्यात पाणी होईल. तुमच्या आरोग्याचं काही झाली का नाही? चला आम्हाला घराबाहेर काढा. नाही तिला मी ते समज दिलं तर तुम्ही मला एक फोन करा त्यावर मला वस्तू राहिला बस आम्हाला काय नको दुसरं. पण हेच बघायचे नेमकं कारण ते तिचं गेलंय हे बरोबर आहे. पण त्यात आपल्याला गेले मग आता आम्ही चोर वाटलो का तुम्हाला? मी कधी आम्ही जातो कुठंतरी जीव देतो आम्ही तर नको आम्हाला कोणी कसं कसं तुमच्या संशय कसा घेईल मग आता काय करायचं? चला तुम्ही माया बरोबर चला तर खरं बघा चला माया बरोबर चला आईचं माया बरोबर चला चला तुला मी आता कशी करायची बाहेर काढतो ना मी दाखवतो.